माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलाय। मात्र अज्ञात व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुष्कर यांची विषाचं इंजेक्शन देऊन हत्या करण्यात आल्याची माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त BS बस्से यांनी दिली आहे। सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणावरून काँग्रेस भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालंय। मृत्यूनंतर 1 वर्षानं पोलिसांनी FIR दाखल केल्याबद्दल काँग्रेसनं आश्चर्य व्यक्त केलंय। सुडाचं राजकारण करू नये असं आवाहन काँग्रेसनं केलंय, तर पोलिसांचा तपास सुरू असून तो योग्य दिशेने सुरू असल्याचं भाजपनं म्हटलंय। आम्ही 60 वर्ष झाडूच मारण्याचं काम केलं, आता आमच्या हातात पुन्हा झाडू नको, कलम द्या असं म्हणत MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानावर टीका केली। तर आरक्षण न मिळण्याचं पाप काँग्रेस राष्ट्रवादीचेच असल्याचं म्हणत काँग्रेस राष्ट्रवादीवरही टीकेची झोड उठवली। नीती आयोगावर नेमणूक होणं हा आपला मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ भारतीय अमेरिकन अर्थतज्ञ अरविंद पनागरिया यांनी दिली आहे। कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक असलेले पनागरिया दीर्घ रजा घेऊन हे पद स्वीकारण्यासाठी येणार आहेत। गृह मंत्रालयानं पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्या पत्रावर चिंता व्यक्त केली। बादल यांनी पत्रातून UP, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात आणि राजस्थानमध्ये तुरुंगात कैद असलेल्या 13 शीख दहशतवाद्यांना सोडून देण्याची मागणी केली आहे। पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिलाय। तुरुंगात कैद असलेल्या नवरा बायकोला शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी कोर्टानं दिली आहे। कोर्टानं हा निर्णय देताना तुरुंगात कैद्यांना वैवाहिक जीवन जगणं आणि गर्भ ठेवणं त्यांचा अधिकार असल्याचं म्हटलंय। गुजरातमधील वलसाडमध्ये एक 4 वर्षाची चिमुरडी 4 मजली इमारतीवरून खाली पडली। मात्र ही चिमुरडी एवढ्या उंचावरून पडून सुद्धा सुखरूप आहे। तिच्या शरीरावर कोणतीही जखम झालेली नाही। ओंकार अपार्टमेंटमध्ये खेळत असताना ही चिमुरडी खाली पडली। मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात जबरदस्त घसरण झाली। सेन्सेक्स 854 अंशांनी खाली आलाय। 2013 मधल्या रुपया अवमूल्यनामुळे झालेल्या घसरणीनंतरची ही सर्वात मोठी घसरगुंडी आहे। 26,987 अंशांवर सेन्सेक्स बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही घसरलाय। वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आता फेसबुकनं पुढाकार घेतलाय। फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी वेगळं पेज तयार केलंय। झुकरबर्ग यांनी फेसबुकवर अ इयर ऑफ बुक्स हे पुस्तक अपलोड केलंय। झुकरबर्ग यांनी तयार केलेल्या या पेजला काही वेळातच 1 लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले। जगातील पहिली मानवरहित कार काल रस्त्यावर धावली। सर्व अत्याधुनिक सुविधा या कारमध्ये आहेत। दिसायलाही ही कार अतिशय आकर्षक आहे। लास वेगासमध्ये या कारचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। मर्सिडीज बेन्झ या कंपनीनं ही गाडी तयार केली असून F015 असं नाव या मानवरहित कारला देण्यात आलंय। सौर ऊर्जेवर उडणाऱ्या पहिल्या विमानानं काल स्वित्झर्लंडमधून आकाशात झेप घेतली। या विमानाचा पहिला थांबा अबुधाबी इथे होता। त्यानंतर हे विमान जगाच्या सफरीसाठी निघणार आहे। सौर ऊर्जेवर उडणाऱ्या या विमानामुळे ऊर्जेची बचत होणार असून कंपन्यांचा मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचं हे विमान बनवणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।